मनी आणि मल्ले ह्या दोन दैत्यांचा पराभव करून ज्या दिवशी खंडेरायाने लोकांना संकटातून मुक्त केले तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी। चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी बनवली जाते किंवा बाजरीचे रोडगे बनवले जातात। तर चला आज आपण तीच रेसिपी बघूया। त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचे भरीतसाठी लागणारे वांग घेतलंय। ते वांगे स्वच्छ धुवून घेतले व कोरडे करून घेतले। त्याला आता चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने चिरा देऊन घ्यायच्या व त्याच्या आतमध्ये चेक करायचे काही अळी किंवा काही किडा तर नाही ना। अशा पद्धतीने आता सर्व बाजूंनी मी चाकूनी त्याला अशा पद्धतीने काप देऊन घेतले। आता ह्या वांग्याला आपल्याला इथे थोडेसे तेल लावून घ्यायचे, अगदी थोडेसे मी संपूर्ण वांग्याला इथे तेल लावून घेतले। तर मी इथे गॅस चालू करून घेतलाय व त्यावर एक जाळी ठेवली आणि त्या जाळीवर आपल्याला हे वांग छान भाजून घ्यायचे। फुल गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची। मी अशा पद्धतीने त्याला चाकू लावून घेतला म्हणजे आपल्याला वांग फिरवायला सोपं पडेल किंवा हाताला भाजणारही नाही। आता अशा पद्धतीने गोलाकार सर्व बाजूंनी आता हे वांग मी इथे भाजून घेते। हे पूर्ण वांग भाजण्यासाठी मला 12 ते 15 मिनिटं इतका वेळ लागला। अशा प्रकारे वरच्या साईडने सुद्धा आपल्याला हे वांग व्यवस्थित भाजून घ्यायचंय। वांगे इथे व्यवस्थित भाजून झाले। आता गॅस बंद करायचा। भाजून घेतलेले वांग एका ताटामध्ये मी इथे काढून घेतले व त्यावर आता एक कढई ठेवायची आणि अशा पद्धतीने गरम असतानाच हे आपल्याला वांगे झाकून ठेवायचे। त्यानंतर आता त्या जाळीवर आपल्याला इथे घ्यायचे 2 टोमॅटो। मी छोट्या आकाराचे अशा पद्धतीचे 2 टोमॅटो घेतलेत व 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 गड्ड्या लसूणच्या ठेवायच्या। मी इथे गावरान लसूण घेतलाय। अशा पद्धतीने जास्त प्रमाणात आपल्याला भरतामध्ये लसूण घालायचा आहे, त्याने टेस्ट छान येते। आता अशा प्रकारे गोलाकार फिरवत लसूण आणि मिरची मी इथे छान भाजून घेतले। ते भाजून झाल्यावर एका डिशमध्ये काढून घ्यायचे। आता टोमॅटो देखील आपण त्याच पद्धतीने भाजून घेऊयात। मस्त स्मोकी फ्लेवरचं आपलं हे वांग्याचं भरीत चवीला खूप छान होते। अशा पद्धतीने हे भरीत तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा। आता हे सर्व गार झाल्यानंतर त्याच्या वरचे साल मी इथे काढून घेते। मिरचीची देठं मी इथे काढून घेतली व लसूणची सुद्धा वरचे साल यामध्ये काढून घ्यायचे। आता याच प्रकारे टोमॅटोचं सुद्धा वरचे साल मी इथे काढून घेतले। आता आपण जे वांग झाकून ठेवलं होतं त्यावरचे कढई मी इथे बाजूला काढून घेतली। अशा पद्धतीने जर तुम्ही वांगे झाकून ठेवले तर ते आतल्या आत व्यवस्थित ते वाफेवर शिजले जाते। गरमागरम अशा पद्धतीने 10 मिनिटांसाठी हे वांग झाकून ठेवायचं। आता त्याच्यावरचे साल पण आपण इथे काढून घेऊयात। आता चाकूच्या मदतीने किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने मी हे मॅश करून घेतलंय। टोमॅटो सुद्धा ह्याच प्रकारे मॅश करून घ्यायचे। वांग आणि टोमॅटो ह्या पद्धतीने मी इथे बारीक करून घेतले। आता एका खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण आपल्याला इथे ठेचून घ्यायचा आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकतात। यामध्येच मी एक छोटा चमचा जिरे घातले व अगदी थोडेसे त्या ठेचापुरते आपल्याला इथे मीठ घालायचे व आता हे अशा प्रकारे बारीक ठेचून घेऊयात। हे बघा मस्तच असा हा मिरचीचा लसूणचा ठेचा आपला इथे तयार झालाय। आता मी इथे कढईत 2 चमचे तेल गरम करून घेतले। त्यात तयार करून घेतलेला ठेचा अर्धा ते 1 मिनिटभर मंद आचेवर छान परतवून घ्यायचा। आता ह्या चंपाषष्ठीच्या दिवशी किंवा ह्या दिवसात नवीन लसूण आणि नवीन कांद्याचे पात आलेली असते तेव्हा त्यामध्ये हे कांदा घालूनच हे भरीत बनवलं जातं। त्यामुळे मी इथे पातीचा कांदा घेतलाय। त्याचे वरचे जे कांदे असतात ते अशा प्रकारे बारीक करून घेतले व ते परतवून घेतले। त्यात आता 1 चमचाभर मी काश्मीरी लाल तिखट, हळद व अर्धा चमचा धनेपूड घातली। काश्मीरी लाल तिखट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, आपण मिरची यामध्ये घातलीच आहे। आता ते मसाले छान परतवून झाल्यावर यामध्ये आता टोमॅटो घालूयात। टोमॅटो ही मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं मी इथे परतवून घेतला। त्यानंतर यामध्ये आता पातीचा कांदा घालायचा। ही पात सुद्धा आता यामध्ये मी टाकून घेते व तीही मिनिटभर छान परतवून घ्यायची। मी इथे 5 ते 6 पातीचे कांदे घेऊन स्वच्छ धुवून त्या अशा पद्धतीने बारीक करून यामध्ये टाकून घेतले। ती परतवून झाल्यावर आता मॅश करून घेतलेले सर्व वांग यामध्ये टाकून घेऊयात व एकदा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे।
आता यात चवीपुरते मीठ टाकून घेऊयात। आपण ठेचामध्ये सुद्धा थोडेसे मीठ टाकून घेतले, त्यामुळे मीठ हे जरा बेतानेच घालायचं। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता 2 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचे। गॅस अगदी कमी ठेवायचा। 2 मिनिटं याला एक छान वाफ येऊ द्यायची। 2 मिनिटांनी मी ते झाकण काढून घेतले। आता एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। आता यात जाणार मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर। अशा पद्धतीने मस्त असं स्मोकी फ्लेवरचं आपलं हे वांग्याचं भरीत इथे तयार झालंय। मस्तच। चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्यासाठी हे वांग्याचे भरीत आणि त्यासोबत बाजरीचे रोडगे बनवले जातात। पण मी आज तुम्हाला इथे बाजरीची भाकरी कशी बनवायची ती रेसिपी दाखवते। त्यासाठी मी इथे बाजरीचे पीठ घेतले। त्यात अगदी थोडे थोडे पाणी घालत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे। एकाच वेळी जास्त पाणी ओतायचे नाही। व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने थोडे थोडे पाणी घ्यायचे व छान हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचे। खूप जास्त पातळ सुद्धा पीठ भिजवायचे नाही। थोडे थोडे पाणी घालत अशा पद्धतीने कस लावून हे पीठ आपल्याला इथे छान भिजवून घ्यायचे, म्हणजे भाकरी खूप छान होते। आणि व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने हाताच्या ह्या भागाने आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी पीठ छान कस लावून मळून घ्यायचे। तर पीठ इथे मी भिजवून घेतले। आता अशा पद्धतीने गोलाकार आकार देऊन जास्तीचे एक्स्ट्राचे पीठ मी इथे काढून घेतले व हातावर आता अशा प्रकारे गोलाकार आकार देऊन घेऊयात। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने मध्ये अशा प्रकारचा उंचवटा तयार करायचा। असं केल्याने काय होते, जेव्हा आपण भाकरी थापतो ना ती खाली परातीला चिकटत नाही। आता खाली मी सुक्क बाजरीचं पीठ टाकून घेतले व हातालाही थोडे पीठ लावून घ्यायचे। सुरुवातीला एका हाताने अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची व एक हात कडेला ठेवायचा, म्हणजे गोलाकार भाकरी तयार होते। आता थोडी भाकरी थापून झाली की ती हातावर उचलून घ्यायची आणि पुन्हा पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं। आणि अशा पद्धतीने आता पुन्हा भाकरी आपण थापून घेऊयात। थोडी भाकरी एका हाताने थापून झाली की आता दोन्ही हातांनी भाकरी थापून घेऊयात। भाकरी थापताना कधीही एक हात मध्ये व एक कडेला ठेवायचा, म्हणजे सर्व बाजूंनी भाकरी आपली एकसारखी थापली जाते। आणि खूप जास्त जोर सुद्धा द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची। जर तुम्ही कस लावून व्यवस्थित थोडे थोडे पाणी घालत जर हे पीठ भिजवले तर अगदी परफेक्ट आणि मस्त अशी बाजरीची भाकरी तयार होते। हे बघा अशा प्रकारे मी इथे भाकरी थापून घेतली आहे। आता तवा छान गरम करून घ्यायचा, त्यावर भाकरी टाकून घेऊयात। तवा व्यवस्थितच गरम असावा। हे बघा एका हातावर घेतल्यानंतर अशा पद्धतीने अगदी अलगद दोन्ही हातांनी मी इथे भाकरी टाकून घेतली। आता त्यावर पाणी लावून घ्यायचे। पीठ असलेल्या बाजूवर आपल्याला इथे पाणी लावून घ्यायचे। भाकरीला सर्व बाजूंनी मी इथे पाणी लावून घेतले। गॅस हा फुलच ठेवायचा। फुल आचेवर भाकरी छान शिजवून घेऊयात। वरचे पाणी थोडेसे सुकले की एखाद मिनिटानंतर उचलण्याच्या मदतीने अशा पद्धतीने भाकरी थोडीशी कडेला ओढून घ्यायची व हातानेच भाकरी मी इथे उलथवून घेतली। आता सर्व बाजूंनी गोलाकार भाकरी मी इथे छान भाजून घेतली आहे। आता तवा खाली घेऊन घेतला व आता मी ही गॅसवरच भाकरी भाजून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकतात, पण अशा पद्धतीने गॅसवर किंवा ही चुलीवर भाजलेली भाकरी खूप छान होते आणि मस्त त्याला छान पापुद्रा येतो। हे बघा गोलाकार सर्व बाजूंनी मी इथे ही भाकरी भाजून घेतली आहे। अशा प्रकारे हातावर घेऊन चेक करायचे की भाकरी कुठे कच्ची राहिली आणि त्या बाजूला भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची। मस्त असा पापुद्रा भाकरीला येतो। बघू शकता तुम्ही मस्तच अशी भाकरी सुद्धा आपली इथे तयार झाली आहे। अशा पद्धतीने ह्या वांगाच्या भरतासोबत गरमागरम बाजरीची भाकरी, आहा क्या बात है, मस्तच। बघू शकता खूप छान असा पापुद्रा इथं भाकरीला आलाय। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.